नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळा यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार झाला आणि तो भ्रष्टाचार दाबण्यासाठी, अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी कशा प्रकारे यंत्रणा कामाला लागते किंवा मग काम करते याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला आज सांगणार आहे. बीडच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. थकीत वेतन असेल, बोगस शिक्षण भरती असेल, शाळांचं अनुदान असेल किंवा मग बोगस विस्तार अधिकारी करणं असेल, अशा विविध प्रकारच्या प्रकरणांनी ग्रासलेली बीडची जिल्हा परिषद शिक्षण विभाग. या शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकारी भगवान फुलारी आणि त्यांचे साथीदार असलेले लक्ष्मण बेडसकर आणि तत्कालीन शिक्षण अधिकारी असलेले नागनाथ शिंदे यांचा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नागनाथ शिंदे, भगवान फुलारी, लक्ष्मण बेडसकर यांनी काय नेमके तिथं प्रकार केलेले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. भगवान फुलारींच्या विरोधामध्ये SITची चौकशी सुरू आहे आणि ते कार्यालयामध्ये बसतच नाहीत. त्यांना कार्यालय स्वस्त बसू देत नाही, कारण प्रकारच तसा घडलेला आहे. भगवान फुलारी यांच्या विरोधामध्ये SITची चौकशी लागलेली आहे आणि त्या चौकशीला कशा प्रकारे सामोरं जायचं याचं मार्गदर्शन लक्ष्मण बेडसकर आणि तिकडं नागनाथ शिंदे हे करत असल्याचं त्यांच्या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. लक्ष्मण बेडसकर आणि नागनाथ शिंदे यांचा हा संवाद आहे. नागनाथ शिंदे कशा प्रकारे सामोरं जायचं आहे, SITच्या प्रमुखांना कशा प्रकारे मॅनेज करायचं आहे, कशा प्रकारे हात रिकामा सोडायचा आहे, यासाठीचा हा संवाद आहे. मराठी महाराष्ट्राला थांबवण्याचा, मराठी महाराष्ट्राचा आवाज बंद करण्याचा आणि मराठी महाराष्ट्रानं काहीही आमच्या काळ्या बाजाराच्या बातम्या करू नये यासाठीचे अथक प्रयत्न जे आहेत ते यांच्याकडून करण्यात येत आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा माझ्यावर कारवाया होऊ शकतात, माझ्यावर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. या अधिकाऱ्यांनी तिथं भ्रष्टाचाराचं थैमान मांडलेलं आहे. जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं जिथून पैसा कमवता येईल तिथून ही लोकं पैसा कमवत आहेत आणि या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्रातसुद्धा बाहेर आणलेल्या आहेत. RTI कार्यकर्ता सादिक इनामदार यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना कशा प्रकारे बदनाम केलं जाईल अशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. एखादा RTI कार्यकर्ता जर भ्रष्टाचाराच्या गोष्टी बाहेर आणत असेल आणि भ्रष्टाचार कसा झाला हे सांगत असेल तर त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई केल्या जाव्यात याचं जिवंत उदाहरण तिथं सांगायला मिळतं. RTI कार्यकर्ता सादिक इनामदार जर कायदेशीर चुकीचा असेल तर त्याच्यावरसुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मत मराठी महाराष्ट्राने नेहमी मांडत आलेलं आहे आणि मांडत राहील. या सगळ्या गोष्टी होत असताना कायदेशीर कारवाई होते की नाही याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही आहे. कारण यांच्या या संवादामधून लक्षात येत आहे की हे कुठे ना कुठेतरी या अधिकाऱ्यांना मॅनेज करतील. जर अधिकारी खरंच ट्रान्सपरंट असतील, या SITच्या चौकशीच्या यादीमध्ये असलेले लोक हे खरंच इमानदार असतील, शासनाचा पैसा त्यांना वाटत असेल की वाचवावा किंवा मग अशा प्रकारचे भ्रष्टाचार होऊ नयेत किंवा मग भ्रष्टाचार झाल्यानं बदनामी होऊ नये असं जर त्यांना वाटत असेल तर ते स्पष्टपणे कारवाई करतील. पुढच्या काही दिवसांमध्ये SITचा अहवाल शासनाकडे सादर करण्याची वेळ आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये काही गोष्टी होत आहेत का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. कारण या संवादामध्ये तशा प्रकारचं म्हटलेलं आहे की कशा प्रकारे कोणाला पैसे दिल्यानंतर, कोणाला मॅनेज केल्यानंतर, कोणी कोणाला बोलल्यानंतर या सगळ्या गोष्टी थांबू शकतात असं या संवादामध्ये लिहिलेलं आहे. मी हा संवाद तुम्हाला या ठिकाणी ऐकवू घालतो आहे कारण हा संवाद कुठलाही खाजगी संवाद नाही आहे. हा संवाद शासकीय कामकाजासंदर्भातला आहे. हा पब्लिकली डिस्क्लोज करणारा हा सगळा संवाद आहे आणि या सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या खाजगी नाहीत, कोणाची बदनामी करणारा नाही आहेत. शासनाचे पैसे वाचावेत, भ्रष्टाचार थांबावा हाच मूळ हेतू मराठी महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळे हा संवाद तुम्हाला मी ऐकू घालतो आहे. अत्यंत धक्कादायक हा संवाद आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकला पाहिजे. हा संवाद एकदा ऐका आणि त्यानंतर पुढच्या शब्दांमध्ये मी तुम्हाला व्यक्त होईल. हा साहेब, काय चाललंय? काय नाही, कुठे केजला भगवान बरोबर नाही गेले काय? नाही गेलं. भगवान बरोबर कारकून पाटील आहे. भगवान बराच लोड मध्ये आला दिसतोय पण. हा, जरा झालंय वाटतं बहुतेक काहीतरी. असं का? रात्री मला दोनदा फोन करीत होत. हा, म्हणजे अहवालात काहीतरी निगेटिव्ह लिहिलंय वाटतं डेप्युटी डायरेक्टर. असं का? बर बर, तिकडे वर नाही गेला? आणि नाही गेला वर अजून. आज म्हणलं होतं जाऊन भेट होतं त्यांना. आज गेलते भेटायला. बर बर. सर, भगवानरावचं कसं आहे, स्वभावाचा तडजोड करावं लागते असते कुठे बी. हलकट आहे हो. हा, तेच म्हणतो. हे गोष्टी मला मान्य नाही, तुम्हाला सांगतो. तुम्हाला राग येऊन द्या. नाही, रागाचं काय साहेब, जिथली तिथं करावंच लागतंय. हलकटपणा करायचा उगाच. हा, तेच म्हणतात.
जायची भेट घ्यायचं, काय त्यांचं बोलायचं, बघायचं. तुम्ही कसं सामाजिक समायोजन साधता सगळं? अहो आता मोकार मी ते घेण्या देण्याचे पैसे त्या माझ्याला 5 लाख रुपये दिले का दिले ना नाही? सर तुम्ही, मला बघितलं ना, मी माझ्या समोर दिले ते पैसे. हो. हा, हम्म. तुम्हाला मी म्हणत होतो बाबा हो. त्या मुळेनी त्या दानवेला नेऊन 15 लाख दिले. हो दिले ना सर, दिले ना. हा? हम्म. परत मला त्या सातवचा फोन आला तर तो मला म्हणला बा दानवेच्या पियेनी 2 मागतोय ते द्या. हो. मी परत त्या पिये दानवेच्या पियेला दिले 2 लाख. खरंय साहेब, तुम्ही प्रचंड मोठा खर्च केला एकट्यानं, तुम्हाला सांग. हा, हम्म. मला सांगा बरं, ही मला माझ्या खिशातले पैसे होते का नाही? हो बरोबर आहे ना सर, तुमच्या खिशातले पैसे होते दोघांना मिळून. मी म्हणत होतो ठीक आहे, त्यांच्यापेक्षा कमी करा, पण तुम्ही करू लागा त्यांना. असं कुठं असतं करावं? हम्म. हा? मी त्या माझ्याला पैसे द्यायला त्या फायली करून दिल्या, 5 लाख तिकडे दिले. हो. त्या सातवच्या त्या बिचाऱ्याने त्या मुलांनी तर स्वतः त्याला 15 दिले समजा. दिले ना सर त्यांना बी. हो. पण ते मला परत सातवचा फोन आला की ते 2 लाख तरी द्यावं लागते म्हणतोय ते पीएस दानवेचा. हो. त्याला मी परत एक फाईल करून ते परत 2 लाख रुपये पोहोच केले. नाही खरं आहे ना सर ते. आणि हे वाढकाव माझ्याकडून तुम्ही माझ्याकडून 4 लाख घेतले, काय त्या तुमच्या कागदाला उपयोग होता? काय उपयोग नाही. हा, हा, काय उपयोग नाही. ही तपासणी ते डेप्युटी डायरेक्टरनी करून दिली. हो खरं आहे ना ते. तुम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही डेप्युटी डायरेक्टरला त्याला कोण खातंय? नाही कोण खाते, बरोबर आहे. पण तरी मी तुम्हाला न मागता 4 लाख दिले दिले, तरी ना सर. तुम्हाला नखरे काय करतोय, जरा शिव डोळाचा असा करतोय. अरे सहकारी आहे आपण. बरोबर आहे, सहकारी एकमेकाचे. तुम्हाला जर बेटा भानच राही ना काय. आता तुम्हाला सांगतो, जर ते निगेटिव्ह गेलं ना हम्म. गाडीत घुसन बर का. खरंच आहे, त्याला थांबवावं लागेल ते, नाही तर मग ते अवघड होईल. कसल्याही परिस्थितीत ते मॉडिफाय करून घ्या, कारण यांच्याकडून का कागदवर नाही सटला ना, हो मग पुन्हा लय अवघड आहे. आयुक्ताच्या तडाख्यात गेलं तिथं काहीच करू शकत नाही तुम्ही. तिथं काय होत नाही पण साहेब. रेकॉर्डर आल्यावर काहीच होत नाही सर. बरं का, आता संध्याकाळी येतील ते, तेवढं हम्म. तुम्हीच डेप्युटी डायरेक्टरला बोला, मी ह्यांना करायला लावतो काय आहे ते. त्याची ओळख नाही का आम्हाला, काय कळालंच राव. नाही पण तुमच्यावर विश्वास आहे त्यांचा, मला माहिती आहे ना. अहो मला सांगा, मी सिंगल फोन सुद्धा नाही केला त्यांना. नाही केला. हो. मी वाणीला म्हणलं रव्या हा. देतो 4-5 लाख रुपये पाठवून, कधी पाठवू? हम्म. ते मला म्हणला, अरे नागनाथ मला नको देऊ पैसे, हम्म. त्या दानवेच्या पियेचं मिटेव काय. हो ते तसं म्हणल्यामुळे मी तिकडे पैसे दिले ना साहेब पाठवून. बरोबर आहे सर, केला ना खर्च तुम्ही प्रचंड. बरं, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून सांगून करीत होतो. तुम्हाला मी म्हणत बरोबर होतो आहे, की आपल्याला करावं लागेल बरं का. मला फोन तुम्ही प्रत्येक गोष्टीत केलाय. मी म्हणलोय का नाही तुम्हाला? 100% केलाय सर. माझी भेट घ्यायला आला तुम्ही इथं केजला, मला त्याशी आलो. कसं तरी वाटलं, पण ह्याला काही घामच नाही, ह्यांना फक्त घ्यायचंच माहिती. कारण तो आपल्याला हिंगलीवारी नेतो म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट जामीन नाही केली. बरोबर आहे सर, तुम्ही मला बोललात प्रत्येक गोष्ट. हो. हा? आपण त्या बाईच्या शाळेत बसल्यावर बी तिथं आपलं बोलणं झालं का नाही? हो सर, आलतो. बरोबर आहे, तुम्ही आलात ना केजला. बरोबर आहे. साने गुरुजी, मला सांगा, ही जर साडी ठेवली ना त्यांनी, हम्म. महागात पडे ना त्याला. महागात पडेल, 100% महागात पडेल. हा, आणि वरगडा झाल्यावर उपयोग नसतो सर. नाही उपयोग नाही, पुन्हा सुधरत नाही माणूस. हे उगा आपण खुर्चीत आहे म्हणून काही करू शकतोय. खरं आहे ना ते सर. खुर्चीच्या थोडं बाजूला गेलं साहेब अवघड आहे ना. नाही नाही, कुणी विचारित नाही पुन्हा साहेब. विचारित नाही, हातात काही नसतं, उत्पन्न नाही काही, हो. हाड्या हाड्या होणार. इथं कसं असतं, इकडचं तिकडं दारूभुजी येते काही व्हायना. हो ना सर, खरं आहे. ती मला काल रात्री थोडं लोड मध्ये आल्यावर दिसलं. मला त्यांनी 2दा फोन केला. नागनाथराव म्हणला, तुम्ही काही भेटले होते का? त्यांना म्हणलं नाही बाबा, मी काही भेटलो नाही. बरोबर. संध्याकाळी फोन केला तुम्हाला संध्याकाळी? हा, रात्री 2दा केलता बघा. हो मला माहिती आहे. हा, 8च्या दरम्यान एकदा केला, 9-9:30ला पुन्हा एकदा केला. बरोबर. आणि मग मी सकाळी परत राऊतला फोन केला. हा. ते काय झालं, आम्ही 1600 आला शिफारस केली होती ना. हा. एक औरंगाबादची शाळा इकडे आलती स्थलांतर होऊन. हा. मग ती माझ्या कालावधीतल्या ते मी राऊतला म्हणलं बा, ज्याची टीईटी ती उर्दूचीच आहे शाळा तशी. हा.
आता ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय व त्या निर्णयाच्या अधीन राहून तुम्हाला देता येईल म्हणून. हो. तरी पण मी हम्म. याची टीईटी क्लिअर हम्म. तेवढ्याच 13 लोकांची शिफारस केली होती शालातला. बरोबर आहे. आणि 3ची नाही टीईटी तर यांची शिफारस करीत नाही असं स्पष्ट केलं मी. बरोबर आहे. तर मग ते राऊतला विचारलं म्हणलं त्यांचे शालार्थ मिळालेत का? म्हणलं मिळालेत. हम्म. आणि आपण मनाने केलं नव्हतं म्हणलं, त्याला डेप्युटी डायरेक्टरचे पत्र होतं. हा हा. तरी मी म्हणलं बा तुला विचारून घ्यावं, ते आपल्या हातातून तेवढंच एक गेलेलं आहे. हम्म. नाही म्हणलं त्याचे शालार्थ मिळालेले आहेत म्हणला. हम्म. मग आता याचं काय जर का आता तिथं काय झालं बरं का, हम्म. हे तिघ मूर्ख लागले. बरोबर आहे. म्हणजे खाजगीच नॉलेज नसणारे राऊत, बरोबर. भगवान आणि तो भेंडेकर. भेंडेकर आणि राऊत. बरोबर आहे. हा. हम्म. आता काय झालं, हा. यांना तिघाला अक्कल नाही, थोडी लालूच दिसली की यांनी काही केलं. बरोबर आहे. बरोबर. त्या अंबाजोगाईला नेताजी शाळेमधून एक 20% बाई 100 बदलीचा प्रस्ताव होता. हा. श्रीकांत कुलकर्णींनी अर्ज पाणलेलं आहे की याच्यामध्ये काय अडचण आहे, कोर्टाची काय अडचण आहे, कोर्टाने काय सूचना दिलेल्या आहेत हम्म. आणि याच्यानुसार हे करता येत नाही हम्म. असं श्रीकांतनी त्याच वेळेला फेटाळलं होतं. हा. माझ्याकडे 4 झालं ते गुरुजी लाडात आला. हा. आणि तो काकाजीचा कार्यकर्ता काकाजीने मला फोन केला, हा. बरोबर आहे. बरोबर आहे. आलता मला बी दोनदा फोन आलता त्या प्रकारातच. गंभीर आहे म्हणून. गंभीर आहे. राईट. मग काकाजीला मी सांगितलं, काकाजी हे भामट्याचं करता येत नाही, अशा कोर्टाची अडचणी. हम्म. काकाजी मला म्हणले कसं असते, आता कार्यकर्ता पुढे आल्यावर कोण करायचं असतं, तुम्हाला जे योग्य आहे, जे नियमातले तेच करा. बरोबर आहे. बरोबर आहे. मग ते म्हणलं करता येत नाही काकाजी. हम्म. आणि नंतर ह्यो गडी आला त्यातला टाकण्याने काहीतरी सल्ला दिला, 5-6 लाख रुपये घेतले आणि दिलं करून. खरं आहे ते. मग मला सांगा, ती जर उद्या उद्भवलं हो. काय भावात पडायची ती? खरं आहे ते. मग ते लालची पोटी काही बी नाही करायला पाहिजे. नाही नाही करायला पाहिजे. नाही करायला पाहिजे. पण शहाणा एक नाही, ती भेंडेकर अनुकंपाचं डायरेक्ट आता टेबल. हो. राऊतला त्यातलं गद्य पद्य नाही 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 काहीच नाही. काहीच नाही त्यातलं. आणि भगवानला शून्य अक्कल त्याच्यातली. खरं आहे ते. नुसतं बोलायचं मोठं मोठं. नाही लय मला त्याच एक गमत वाटत बर का, ती जी उदाहरण सांगतो का, हम्म. तो अतिशय अभ्यासपूर्ण सांगतो बघा. हो. पण इकडे काही नाही हो. इकडे काही नाही. प्रशासनात काही नाही सर. तुम्हाला खरं सांगायला काय अडचण. हा. हम्म. गद्य पद्य काही नाही. नाही नाही काही नाही. हम्म. त्याला घ्यावं मिटून म्हणा काहीतरी. आता हात दिला सोड. हा सोड म्हणतो मी बी सकाळी बोलतो. पण तुम्ही काय करा साहेब, प्रकाश मुकुंद सरला बोला एक. मी बोलतो मुकुंदला. बोला. पण हे भामट्याने हात दिला सोडा नाही पाहिजे नाही हो. त्यानं सोडला तरच बोलायचं आणि कशाला बोलायचं बाकी. आणि तुम्हाला सांग का, हम्म. ही कमिशनर आहे ना आपलं, हो. त्याचा मुकुंदवर लय विश्वास आहे बघा. असं आहे का? मला ते मीटिंग मध्ये 2-3 वेळा जाणवलं. आणि मुकुंदच्या नामच्या गप्पा झाल्या ना. हा. आता हे मुकुंदची पोस्टिंग कुठे आहे, त्या मिपाला आहे. मी पालाय. खरं आहे ते. त्या चव्हाणचं काढून हो. मुकुंदला दिला त्यांनी. पदाचा माणसाचा काढून. ऍडिशनल होता ना त्या होता ना. पण तेव्हा डेप्युटी नाशिक. डायरेक्टर रे कसा का असा तिथं. पण त्याचं काढून याला दिला त्यांनी. हो विश्वासच आहे ह्यो. म्हणजे पण त्याला वाटलं भाई इमानदार आहे, गरीब आहे, हो. याला त्यांनी काढून दिला. याच्यावर त्याचा विश्वास आहे. हो. मग यांनी जर समजा एखादा कागद दिला आणि त्याला, तर ते डोळे झाकून येस म्हणणार त्या कागदाला. येस. त्याच्यामुळं याच्या हातात हाई तवरच याला म्हणाव बरोबर तू जरा हात दिला सोड. म्हणतो. आता ते आला असं बोलून म्हणा आज समजा. हो आज बोलून आला असेल ना. हा. काही मांडवली झाली तर बरं आहे, नाही तर कसं होतं पुन्हा दावे तोडायचे लय अवघड आहे हो वर नाही गेल्यावर. नाही वरी लय बेकार आहे साहेब. हम्म. कारण आपल्या हातात काय राहत नाही हो मग. खरं आहे ते. आणि ती बाई आखर तुम्ही सस्पेंड केलीच म्हणायचे. बाई सस्पेंड झालीच काल. आणि काय तुम्ही 1.5 लाख घेऊन काय केलं त्याचं मग. नाही 1.5 लाख दिले.
काहीतरी घेतलेच ना पण. 10-20 हजार याच्यात. हा 10-20 हजार. अरे हो बाबा. पण ते ऐका ना, आता नेले जीवन येणं काय करावं? हा हा नेले जीवन येणं हा, ते झालं जीवनीनं, पण हिचं काय झालं ते ऐकेल किरकोळ. नाही, जीवन काहीच ऐकेल नाही. त्या विधानसभेचं जे पत्र आलं एक सचिवाचं, हा त्याने एलक्यू केलते ना 2. बर. आणि सचिवाचं विशेष पत्र आलं की या प्रकरणामध्ये आपण काय कारवाई केली याचा सुस्पष्ट अभिप्राय असं हा सादर करण्यात यावं. भेल शिव हे हा, हिला. असं झालं साहेब. आम्ही 9 महिने झाल्यानं प्रयत्न केला वाचवले बाईला मी त्या. हिला काय मूर्ख मिळाली काकाजी बी कमून माग लागलं की काय मला कळत नाही हो. ते काय झालंय, हे त्या साठ्याच्या जातीचे जणू हा प्रकाश साठ्याचा प्रचार केलाय असं यांचं म्हणणं आहे काकाजीच. बर. मी गेलतो ना, मी काकाजीला बोललो, मी काकाजीला बोला भेट नाही, मी जाऊन घरात जाऊन बोललो, म्हणलं काकाजी खरं सांगा बरं काय आहे ते. हा म्हणले बेडसकर मला ह्यांनी पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, विचारा म्हणले. आता त्याच्यात बाईचा काय दोष आहे? बाईचा काही दोष नाही, केलं ह्या नवऱ्यानं. आणि मग त्याने नवऱ्याच्या माग लागायचं, बाईची काऊन माग लागला? हा ते चुकीचं आहे ना तुम्हाला सांगतो. आणि काकाजी मग विषयी चुकीचा मेसेज जातोय. नाही मग तुम्ही काकाजीला का नाही म्हणले? म्हणलं ना 2दा घरी जाऊन म्हणलोय, हा मग पण काय ते म्हणले काही ते? ऐकूनच घेत नव्हतो, काही ह्या बाबतीत काही बोलायचं नाही म्हणले तू. नाही मी बोलत नाही म्हणायचं, पण मग तुम्ही या बाईच्या का माग लागला? हिचा काय दोष आहे? ही जी तक्रार होती हो, त्याचं हे झालं, ही जी तक्रार गावाल्यानं तक्रार केली. अहो गाववाल्याची तक्रार काय आहे फालतू? आणि गावाल्याचं काय असते, काही बी कुठं असं झालं नाही, तसं झालं नाही, तसं झालं नाही तुम्ही हे प्रकरण नाही हाताळलं गड्या बरोबर. नाही. ऐका ना सर, मी अहवाल सुस्पष्ट लिहिलाय, मी हे 9 महिने प्रकरण फाईल बाजूला ठेवली. नाही तुम्ही काकाजींना काय म्हणायला पाहिजे होतं की त्यांनी केला ना हरामखोरपणा, हो. तर तुम्ही त्याचा कार्यक्रम लावा. ह्या बाईचा काय संबंध आहे? नाही, काकाजीचा स्वभाव हेकड स्वभावाचा आहे सर, का भाऊ. नाही पण गरीबाचं नाही ना हो असं हो, अन्नातून उठवायचं. अन्याय झाला या प्रकरणामध्ये खरं. तुम्ही मला सांगा, ती बाई रेग्युलर शाळेला जाती, जाती हा हम्म. हे नाही ना आहेच नाही ना व्हायला पाहिजे. नाही ना व्हायला पाहिजे. बरं काकाजीला बी काठावर कार्यक्रम झाला, माणसं जोडायचे बघायचे हा, का? हा, हे हा? खरं आहे ना ते. नाही मला काय म्हणायचं, त्यांनी त्याचा बदला जरूर घ्यावा, पण हो. मला असं वाटतं का ही बाई प्रचार करीन कोणाचा? नाही, नव्हती करीत. त्या नवऱ्यानं केलाय, पण हिने काय केलं नाही. अहो, त्याला फाशी द्या ना म्हणावं. हो. ही बरोबर नाही गाडी. 7 पत्र आहेत शिंदे साहेब, हा फाईलला 7 पत्र दिली आमदारांनी, 7. हिला निलंबित करा. हो. एक याला काय अर्थ आहे? जेव्हा अपराधी आहे त्याला तुम्ही हे करा हो. हो ना, चुकीचा मेसेज जातो ना हो साहेब. जातो 100 जाऊ. हा पण आता तुम्ही मला सांगा, ती बाई म्हणलं की तेवढा जे समजा यांचा बी कोणी समाज असेल ती नाराज होणारच ना. 100% होत. त्याचे परिणाम वाईटच होणार काकाजीसाठी. हा बरं काकाजीच मुळातच आता तोंडाला फेस आलता. हो आलता. हा थोडक्यात झालं योग्य तीन. हा मग त्याला समजा आपल्यासारख्याचाच हातभार आहे. 100% आहे. हा 100% आपल्यासारख्यामुळे झालंय. हा जे आपल्याकडे काठावरचे आपल्यासारखे आहेत ना, त्यांनी उचलून धरल्यामुळे ते पारड कसं काय ना. मायक्रो ओबीसी मुळे झाले. तुम्हाला मी सांगतो, कानडी माळी गाव आहे का तुमच्या पाहुण्याचं, हा 2000 मतदानापैकी 1800 मतदान काकाजीला पडले. मग काकाजीने हे समजून घ्यायला पाहिजे होतं की नाही? म्हणजे तुमचा शब्द त्यांनी ऐकायला पाहिजे होता मग. 2दा गेलो मी, 2दा घरी गेलो एकटा. हा मग काय नाही बरं, कुठे लातूरला का गावाकडे? मी ते उद्या मेमो रिडिंग होतं म्हणून थांबलो होतो. मी गेलतो मग निवांत, मला आता मुक्कामच करणं आलं. कमिशनर याचा उपायुक्त, मग ते एका मास्तरने इकडे वृक्षारोपणाला बोलिलं होतं. तसंच मग त्या औषधाच्या पुढे गेलो, किल्लारीला गेलो. बरं. म्हणजे फार उशिरा मी व्हॉट्सअप उघडिलं तर ती मला एका क्लार्कने मेसेज टाकला की साहेब उद्याचं मेमो रिडिंग कॅन्सल आहे. मग तसंच निघालो गावाकडे. आता आलोय पाठवत्याजवळ. पाठवजवळ गेलात का? हा बरं काय भेट नाही, दुसरं काय लय दिवसाला विसरला आता आम्हाला. हा आता तो हरामखोर आला होता माझ्याकडे त्या दिवशी. म्हणला बेडसकरला टाकलं 10-12 लाखाला, असं केलं तसं केलं. म्हणत होता. नाही म्हणलं मग तूच सोडी का ती बाई त्यांच्या अंगावर.
मी सोडली म्हणा, पण म्हणला मी काही समक्ष नाही, माझ्याकडे माणसं आहेत ना म्हणला, ते चाटे आहे ना म्हणला तिथं. हा हा मी म्हणलं मग झालं का तो समाधान? हा हा म्हणला खपेल म्हणला 10-12 लाखाला. हा बाईला 10-5 दिले आणि ती बाईला ज्याने पुढे केलं तर त्यांना दिले म्हणला काही, हा पोलिसाला दिले काही. हम्म. बरं केलं म्हणलं बाबा, मग 10-12 लाखाला खपलं, तुला बरं वाटतंय म्हणल्यावर काय. हा हा आणि म्हणला मग साहेब हे तुमचं मिटत आहे का कसं का काय? हा. नाही म्हणलं आता तू एवढा हातभर कागद दिलाय म्हणलं, हो कसं मिटन. आमचं कसं मिटन म्हणलं. हा आणि दुसऱ्याच दिवशी ते SITचं पत्र निघालं बघा. हो मग काय तो अंडरलाईन करू करू टाकीत होता मला खरंय ते व्हॉट्सअपवर. व्हॉट्सअपवर. पण ते SITत काय नाही साहेब, फक्त चौकशी करा असंच आहे. आणि ते काय करणार आता, हे सगळा मॅनेजिंग प्रोग्राम होणार साहेब. हे फक्त आता वर्गणी गोळा करून बोली त्यानं. येस येस त्यात दुसरं काही नाही. बरोबर आहे. आता उलट त्यांनी सोपं केलंय. हा. त्यांनी काय सांगितलं 2012 आता सभागृहात घोषणा केली ना. हो. आता 2012 पासूनचे म्हणले तपासायचे. मुद्दा मुख्य काय आहे की बोगस शिक्षकाला शालार्थ दिला गेलाय का. हो. मूळ पर्पज काय आहे की बा बोगस शिक्षकाला शालार्थ दिला आणि शासनाची लूट झाली. हो. तपासायचा मुद्दा हा आहे. हो. तर त्यांनी त्याच्यात सोपं काय केलंय की तुम्ही ऑनलाईन माहिती भरायची 2012 पासून जेवढे शिक्षक आहेत. म्हणजे आता थोडक्यात जे कार्यरत शिक्षक आहेत सध्या, जे वेतन घेतात, लवरी शाळेला आज 10 गुरुजी वेतन घेतात. हो. मग ते त्याच्यातले 5 गुरुजी 2012च्या आधीचे बी आहेत. हो आहेत आहेत. हे फक्त काय पडताळणार आहे 2012च्या नंतर जेवढे अपॉइंटमेंट झाले तेवढे पडताळणार. बरोबर. मग त्यांनी ह्या 4 लोकांची माहिती वेबसाईट वर भरायची. काय संस्थेने दिलेला आदेश किंवा आदेश दिल्यानंतर गुरुजी हजर झाल्याचा रुजू रिपोर्ट, शिक्षणा आणि डेपो डायरेक्टरने दिलेला शालार्थ ID. आता शालार्थ ID कधी सुरू झाला 2016 पासून. हो. त्याच्या आधी शालार्थ ID नव्हता. हो. मग आता ह्या 4 गोष्टी अपलोड करायच्यात. हो. आणि तेवढ्या डेपो डायरेक्टर ऑफिसला तेवढ्या संचिका ते म्हणते शालार्थाची आम्हाला संचिका दाखवा. आता हे काय करणार, त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे. हो. म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचे लोक किंवा एक ते फॉर्मॅट तयार करतो म्हणले आम्ही, त्या फॉर्मॅट मध्ये त्यांनी माहिती भरून ठेवायची. आता मला लांडगे म्हणत होता किंवा त्यांचं काहीतरी चाललंय किंवा महसूलचे लोक किंवा विकास सेवेतले लोक असे सगळे घेऊन ऍट ए टाइम सुरू करायचे. आता आपल्या पुरता जर आपण विचार केला नागनाथ शिंदे पुरता, तर नागनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काहीतरी 900 फाईल तपासल्या माझ्या. फाईल काढायला लावल्या. तर त्याच्यात त्यांनी काय केलं, मी दिलेले अप्रूव्हल, नवीन मान्यता, मी दिलेले मुख्याध्यापक, उप हेडमास्टरचे प्रमोशन, मी दिलेल्या निवड श्रेण्या, मी केलेल्या विनाअनुदानित अनुदानित वरच्या बदल्या, मग हे अल्पसंख्याकाचे अप्रूव्हल, हे नॉन टीचिंगचे अप्रूव्हल, हे सगळं काहीतरी काढून माझ्या काहीतरी त्यांनी 900 फाईल तपासलेलं. आता हे प्रमोशन म्हणा, निवड श्रेणी म्हणा, ह्याच्यात तर काही शालार्थात संबंध येत नाही. शालार्थात संबंध येतो फक्त नवीन दिलेले नेमणुका आणि नॉन टीचिंग टू नॉन ग्रँड टू ग्रँड वर केलेल्या बदल्या. आपल्या बदल्या साधारण 250. आणि आता मी येण्याच्या अगोदर महिनाभर एक कोर्टातून आलेले 525. नॉन टीचिंगचे अप्रूव्हल 250 आणि मायनॉरिटीचे अपॉइंटमेंट 40-50 असतील. याचे शालार्थ
त्याच्यात कुठे अनियमितता नाही. ओके सगळं असा निरंक अहवाल गेलाय जाऊन डायरेक्टर ऑफिसला कमिशनर कडे. असं आहे का? बरं बरं, मग चांगलं झालंय मग तर. नाही आपला ओके कार्यक्रम झालाय जणू. मला नव्हतं माहिती ती भगवान म्हणलं का सकाळी रात्री मला. मग मी काय पंटरला फोन लावले, यार म्हणलं काय भगवान लय लोड मध्ये आयला म्हणले, त्याच्यामुळे आपल्या नशिबाला आलं म्हणले साहेब, माध्यमिकचा काय विषय नव्हता. आणि मग ते म्हणला तिथला एक कारकुन आम्ही सोबत होतो म्हणले. त्या कारकुनाला खांडके साहेबाचा फोन आला. खांडके बी डेप्युटी डायरेक्टर होता ना. होता ना वैजनाथ खांडके. वैजनाथ खांडके माझा शिक्षण अधिकारी नांदेडचा. हा नांदेडला होतं का ते? हो नांदेडला शिक्षण अधिकारी होता ना. तर ते म्हणला फोन केला की बाबा नागपूर सारखं आपल्याकडे काय आहे का? यो म्हणला आपलं सगळं ओके, आपल्या इकडे काही नाही विभागामध्ये, आणि तुमचा बीड जिल्हा तर म्हणला आम्ही रिपोर्ट पण पाठवून दिला, एकदम करेक्ट आहे, काहीच नाही म्हणला, सगळ्या फाईली इथं लावून ठेवल्या. हा ओके आवाज म्हणला, मागच आयुक्ताला पाठवलाय माध्यमिकचा. असं झालं. त्याच्यामुळे मला मागं कळलं की बा, कारण ती भगवान मला रात्री म्हणत होत तुझा अहवाल लय ओके लिहिलाय राव म्हणला, नाही मला निश्चित बसायला लागली तर अमुक झालं तमुक झालं. बरं झालंय मग, बेस्ट झालं. ते बोलन तुम्हाला, त्याला म्हणा कर काय तडजोड. सकाळी बोलतो ना तुम्हाला मी, त्यांना बोलून तुम्हाला बोलतो. हो हो. हो सर.